गरुड पुराणानुसार नवरा बायकोने या 7 गोष्टी कधीही एकमेकांना सांगू नयेत. संसार सुखी ठेवण्यासाठी जाणून घ्या. पहिली, घरातील गुपिते इतरांना सांगू नयेत. पती पत्नीमध्ये झालेल्या खाजगी चर्चा, घरातील भांडणे, आर्थिक अडचणी किंवा वैयक्तिक समस्या प्रत्येक व्यक्तीला सांगत राहणे टाळावे. कारण घरातील गोष्टी बाहेर गेल्या की गैरसमज आणि हस्तक्षेप वाढू शकतो. 2. एकमेकांच्या कमतरता लोकांसमोर उघड करू नयेत. पतीने पत्नीच्या किंवा पत्नीने पतीच्या चुका, कमजोरी किंवा वैयक्तिक दोषाची चर्चा नातेवाईक किंवा मित्रांसमोर करू नये. कारण जोडीदाराचा अपमान होतो आणि नात्यातील विश्वास हा कमी होतो. तिसरी गोष्ट म्हणजे एकमेकांचा अपमान किंवा मन दुखवणारे शब्द टाळावेत. रागाच्या भरात बोललेले शब्द मनात कायम राहू शकतात. मतभेद झाले तरी अपमान टोमणे आणि जुन्या चुका उकरून काढणे हे नक्की टाळावे. चौथी म्हणजे आर्थिक गोष्टीबाबत फसवणूक कधीही करू नये. उत्पन्न, कर्ज, मोठे खर्च किंवा पैशाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक लपवणे नात्यासाठी धोकादायक ठरू शकते. इथे सांगू नये पेक्षा खोटी माहिती देऊ नये आणि विश्वासघात करू नये हा अर्थ अधिक योग्य आहे. 5. पूर्वीच्या नात्याच्या गोष्टींचा वापर भांडणात करू नये. भूतकाळातील व्यक्ती, जुने संबंध किंवा पूर्वी घडलेल्या गोष्टी वारंवार काढून जोडीदाराला कमी लेखणे टाळावे. कारण यामुळे असुरक्षितता, संशय आणि मतभेद वाढतात. 6. जोडीदाराने विश्वासाने सांगितलेली एखादी खाजगी गोष्ट पुढे सांगू नये. पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला मनापासून एखादी गोष्ट सांगितली असेल तर तिची चेष्टा करणे किंवा ती दुसऱ्यांना सांगणे टाळावे. विश्वास टिकवणे हे वैवाहिक नात्याचे मोठे आधारस्तंभ आहे. 7वी गोष्ट म्हणजे घरातील मतभेदाचा तमाशा करू नये. प्रत्येक छोट्या वादासाठी तिसऱ्या व्यक्तीला मध्ये आणणे योग्य नाही. आधी दोघांनी शांतपणे चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. मात्र हिंसा, छळ, जबरदस्ती किंवा सुरक्षिततेचा प्रश्न असेल तर तो लपवू नये. अशा परिस्थितीत विश्वासू व्यक्ती किंवा योग्य मदत घेणे महत्त्वाचे आहे. या विषयाचा मुख्य संदेश हा आहे. गरुड पुराणाच्या नीतीपर शिकवणीचा आधुनिक जीवनासाठी घेतलेला सार असा मांडता येईल. पती पत्नीचे नाते फक्त प्रेमावर नाही तर विश्वास, संयम, आदर आणि गोपनीयता यावर टिकते. घरातील प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्यापेक्षा एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे अधिक महत्त्वाचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू